की जय. कृष्ण भगवान की. शांताकारं भजगजनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र. बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णू महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, या देवालयाची अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी, आदरणीय गुन्हे दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई, माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन व सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या अध्यायाला सुरुवात करतो. काल तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की एक एक करून 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 6 अपत्य यांनी ठार केला. 7व्या गर्भाचं संक्रमण झालं. 8व्या वेळेस दिव्य अशा प्रकारचा भगवान श्री हरी विष्णूंनी जन्म घेतला आणि त्याच वेळेस त्यांना अशी आज्ञा केली दर्शन देऊन की हे बाळ तुम्ही नंदाच्या घरी नेऊन ठेवा आणि तिथे जे अपत्य झालेले आहे, जी मुलगी झालेली आहे यशोदेला, ती घेऊन इकडे घेऊन या. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केलं. मग आता पुढं काय झालं? आता नंदाच्या घरी ते बाळ ठेवलं. वसुदेव पुन्हा एकदा चालत चालत कारागृहामध्ये आले आणि त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या स्वस्थानी राहिले. त्यावेळेस ते जे बाळ त्यांनी आणलेलं होतं त्या बाळाने मोठा आक्रोश केला. ही वार्ता जशी कंसाला कळाली तसा कंस हा पुन्हा एकदा पळत पळत आला आणि त्यांनी जेव्हा बघितलं की अरे यांनी तर सांगितलं होतं 8वा पुत्र, पुत्री म्हणे, तो हसायला लागला. मग त्यानं दोन्ही चरण धरले, गरगर फिरवले आणि खाली सोडणार तितक्यात ते अष्टभुजा नारायणी तयार झाली आणि तुला सांगितलं की काळजी करू नकोस, तुझा कर्दनगाव तिकडे जन्माला आलेला आहे असं सांगून ते अदृश्य झाली. मग यानंतर काय झालं? इकडे सकाळी माता यशोदा ही जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिच्या बाजूला एक सुंदर तेजस्वी मनमोहक एक गोंडस नीलकांती असलेलं एक बाळ तिच्या शेजारी झोपलेलं आहे. तिने जसं त्याला बघितलं तसं क्षणभर बघतच राहिली. आणि इथं लेखक असं म्हणतात की काय भाग्य विशेष आहे म्हणे, हो तिचं काय भाग्य विशेष आहे म्हणे. त्यांनी असा शब्द इथे वापरला की कवडी देवणी घेतला परिसर, कोंडा देवणी कल्पवृक्ष, हाती आला निज भाग्य, धुमन देवणी घेतले अमृत, ती अजा पालते ऐरावत, जंबुक देवणी यथार्थ, सिंह वगैरे आणला, एक एक चिंतामणी गोफणीला, तो योनी अंगणात पडला, तैसे यशोदेशी भाग्य लागायला घराला श्रीहरी. असं यशोदेचं भाग्य आहे की साक्षात भगवान श्रीहरी बाल्य रूपाने तिच्या शेजारी पवडले. आणि त्याचप्रमाणे तिला आता असं झालं याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं तिला झालं. पण म्हणता 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 ही वार्ता संपूर्ण गोकुळात पसरली आणि गोकुळात पसरल्यामुळे सर्व गवळणींनी आता त्यांची लगबग सुरू झाली नंदाच्या घरी जाण्याची. सर्व गवळणी यायला त्याला बघायला बाळाला. आणि त्यानंतर मग जेव्हा ही आनंदाची वार्ता नंदबाबाला कळाली तेव्हा नंदबाबांनी स्वतः मंगल स्नान केलं आणि ते पुत्राचं मुख बघण्यासाठी गेलं. आणि त्यावेळेस त्यांनी पुत्राचं मुख बघितलं तेव्हा त्यांच्या अंतःकरणात हा विचार आला की सर्व जन्मीचं पुण्य एकवटून असा पुत्र प्राप्त झाला. असे विचार त्या नंदबाबाच्या अंतःकरणात आले
आणि तात्काळ त्यांनी त्यांचे जे कुल पुरोहित होते गर्गमुनी यांना आमंत्रित केलं. मग आता इकडे काय झालं, कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी हे दोघ जण होते. इकडे कंस सतत विचार चालू, आठवा झोपेत आठवा, जागृतीत आठवा, सर्वीकडे त्याला आठवा दिसत होता. आणि त्याच विचारामध्ये थोडासा तो असं म्हणतात की ती विपरीत त्याची असलेली भक्ती होती. दुष्ट जरी असला तरी विपरीत केलेली त्यांनी त्याची ती भक्ती होती. आणि म्हणून की काय, दगडाला पाजर फुटावा असा एक अत्यंत सुंदर विचार त्याच्या अंतःकरणात आला आणि तो चालत कारागृहाकडे आला. तो जसा कारागृहाकडे आला, कारागृहाचे दरवाजे उघडले आणि क्षणार्धात बहिणीच्या तो पायावर लोळून, माझं चुकलं म्हणे, खूप मोठी चूक केली म्हणे, ही सर्वांना म्हणे त्या देवांचं काही सांगता येत नाही म्हणे. आकाश म्हणे सांगितली काय, ती झाली काय, प्रत्यक्षात घडलंय काय, अरे पण वैर तुझं मागे झालं ना म्हणे, कशाला ठेवायचं म्हणे वैर. हळूच वसुदेवाचे हात घेतले, भाऊजी माफ करावं म्हणे, चुकलो म्हणे, चला म्हणे आपण आता घरी जाऊ असं म्हणून त्यांना सुद्धा त्यांची क्षमा मागितली. आणि मग त्यानंतर यांना त्या दोघांना मुक्त केलं, वसुदेव आणि देवकीला. आता मग इकडे काय झालं, इकडे दररोजचा आनंदोत्सव सुरू झाला. जसं गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आले तसं काय झालं, सर्वकडे आनंदी आनंद हा तिथे सुरू झालेला होता. आणि त्याचप्रमाणे तिथली जी परिस्थिती होती त्याचं मोठं सुंदर वर्णन यांनी केलेलं आहे. गोकुळे अवतरता गोपाळ, सकल वृक्ष सदाफल, धेनू दुभती त्रिकाळ, दुग्ध तुंबल वर्षती, आदि व्याधी रहित लोक, नाही चिंता दरिद्र दुःख, शुष्क धर्मी अपार पीक, पिको लागले ते दवा, अवतरताची रमा रमण, जग जरा रहित झाले करुण, विकल्प पाप सुमूलन, देश दरी जागले, दरिद्री झाले ते भाग्यवंत, मूर्ख होती ते बोलके पंडित, कुर्बते झाले रूपवंत, दैदिप्यमान तेजस्वी, अवतारता श्री कृष्ण परब्रह्म, निशेष गेले रजतम, गोळिया सुकाळ परम, स्वानंदाचा झाला. अशा प्रकारे जे होतं त्यांनी आत्ताच त्याचं वर्णन केलेलं आहे की जे काही वृक्ष होते त्यांना सदा नित्य फळ येऊ लागले, त्याचप्रमाणे जे काही धेनू होत्या त्या त्रिमितिका त्या दुग्ध द्यायला लागल्या, आधी व्याधी रहित सर्व लोक झाले, चिंता दुःख दारिद्र्य काहीच राहिलेलं नाही. कोणी जे मूर्ख होते ते पंडित झाले आणि जे तरुण होते ते अत्यंत उत्साही झाले. सर्वांचं पाप जे होतं ते समूळ तेथे नष्ट झालं, कारण साक्षात भगवान तेथे अवतरलेले होते. झालं. मग गर्गमुनींना बोलवण्यात आलं, गर्गमुनी आले. गर्गमुनींनी आल्यानंतर पुन्हा नंदबाबांना सांगितलं दुसऱ्या दिवशी की तुम्ही पुन्हा एकदा मंगल स्नान करून या, आपल्याला पुण्यवाचन करायचे. झालं. आता मस्त सुंदरपैकी पुण्यवाचनाची तयारी झाली. सुवर्णाचा चौरंग मागवण्यात आला, त्याच्यावरती सुवर्णाचा कलश ठेवण्यात आला आणि इकडे सुंदर अशा प्रकारची सर्वकडे सजावट तेथे झाली. असं म्हणतात की त्यातल्या भिंती सुद्धा केशरांनी सारवलेल्या होत्या. केशरांनी सुद्धा तिथल्या भिंती पूर्ण सारून ठेवलेल्या होत्या आणि याचा सुगंध. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गवळणीची अशी धडपड झाली होती की तू पहिल्या रांगेत बसती की मी पहिल्या रांगेत. अगदी नटून थटून उंची वस्त्र नेसून सर्व गवळणींची लगबग सुरू झाली. त्याचप्रमाणे पुरुषांचीही लगबग सुरू झालेली. सर्वजण निघालेले आहेत. आता नंदाच्या घरी मोठा उत्सव सुरू होणार आहे आणि गर्गमुनी या बाळाचा 12व्या दिवशी नामकरण विधी करणार आहे. पण तुम्हाला सांगतो 12 दिवसापर्यंत हा जन्माचा उत्सव तेथे चालू होता. झालं. 12वा दिवस तो मंगलक्षण आला. गर्गमुनींनी श्रीकृष्ण हे नाव बाळाचं सांगितलं आणि त्याच प्रकारचं श्री असं सुद्धा म्हणाले की आता हा स्वतः परमात्मा पुरुषोत्तम हा विश्वंभर तुमच्या घरी जन्माला आलेला आहे म्हणे. आता हळूहळू जे संकट आहेत म्हणे
एक एक करून त्याच्यावरती येतील, पण काळजी करू नका, याला काहीही होणार नाही. आज जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत काहीही होणार नाही. फक्त याचा जन्म हा राक्षसांचा वध करण्यासाठी झालेला आहे. हा खूप कमी कालावधीपर्यंत तुमच्या जवळ राहील. त्यानंतर हा स्वतःची समुद्रामध्ये एक नगरी वसवेल. त्यानंतर हा स्वतः सारथ्य करेल, धर्मयुद्ध घडून आणेल, गीतासारखं तत्वज्ञान सांगेल. अशा प्रकारचं गर्गमुनींनी भविष्य वर्तवलं आणि नंतर गर्गमुनी तिथनं जाते झाले. हे आता गोकुळातलं चित्र होतं. आता इकडं मत काय झालं, एक एक अपशकून घडायला लागली. एक दिवस भर सभेत सिंहासनावरती बसलेला असताना कंसाच्या शिरावरचा मुकुट खाली पडला, घाबरला. एक दिवस असा सिंहासनावर बसलेला असताना छत्र खाली पडलं. झोपलेला असताना त्याला असं स्वप्न दिसायला लागलं की विधवा स्त्रिया सुद्धा वाण द्यायला निघाल्या, त्या सुद्धा आक्रोश करतात. अशा प्रकारचे अशुभ प्रकारचे जेवढे जेवढे स्वप्न होते हे याला आता पडायला लागले, अशुभ घटना घडायला लागल्या. मग कंसाने काय केलं, सगळं त्याचे जेवढे जेवढे राक्षस जमातीचे त्याचे मित्र होते, दैत्य दुष्ट राक्षस, त्या सर्वांना एकत्रित केलं आणि त्यांना असं सांगितलं की एक मोठं संकट माझ्यावरती येत आहे. कारण हे जेवढे जेवढे दैत्य होते ना, हे सगळे याचे मांडलिक होते, त्यांच्यावरती सुद्धा याचं अधिराज्य होत. झालं, सर्व दुष्ट सेना पुन्हा एकदा एकत्रित झाली आणि त्या दुष्ट सेनेसमोर कंसाने त्याचं निवेदन ठेवलं. अरे बाबा म्हणे, तुम्ही काय शत्रू आहात की काय म्हणे माझे, म्हणे एवढं मोठं संकट माझ्यावरती येतंय म्हणे, याला मित्र म्हणतात का म्हणे, मित्र कसा असतो म्हणे, साथ देणारा मित्र असतो ना म्हणे. आणि असं सगळं होत असताना त्याने सर्व कहाणी त्यांनी सांगितली. आणि मग त्याच वेळेस एक दैत्य उभा राहिला आणि त्या दैत्यानं सांगितलं, महाबळ भट हे त्याचं नाव. त्यांनी सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, मी आहे म्हणे. काय बाळाचे ना म्हणे, ते असा जातो म्हणे, बघा म्हणे एका ब्राह्मणाचं एका ज्योतिष्य पांडित्याचं रूप मी घेतो म्हणे आणि मी जातो गोकुळीन त्याचा समाचार घेतो. आता यामध्ये लेखकाने असं लिहिलेलं आहे की ही महाबळ भटाची कथा जी आहे ही हरिवंश पुराणात पण नाहीये आणि श्रीमद भागवतात सुद्धा नाहीये, फक्त नारद पुराणातच ही कथा आलेली आहे. हरिवंश भागवती बाई महाबळ विप्राची कथा नाही, शोध करता सर्वाठाई नारद पुराणी देखील तेथे ही कथा लिहिली जाणे. श्रुतीनं धरावा अनुमान, मुळा वेगळी कथा पूर्ण सहासाई वाढेन. त्याच्यात ही सुंदर कथा लिहिली. महाबळ भट तिथं उठला, त्यानं कंसाला आश्वासन दिलं की तू काहीही काळजी करू नको, मी असा जातो आणि त्याचा वध करतो. झाला. आता महाबळ भट एका पंडिताचं रूप घेतलं, सुंदर अशा प्रकारचं त्रिपुंड लावलं, एक उत्तरी अंगावरती घेतलं, धोतर नेसलं आणि हा महाबळ भट आता गोकुळाच्या दिशेने निघाला. चालत 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 तो नंदबाबाच्या घरी आला. घरासमोर तो उभा राहिला. नंदबाबाचं लक्ष गेलं आणि नंदबाबाने त्याचा हात धरून त्याला घरामध्ये आणलं. आता नंदबाबा त्याच्याकडे एक ज्योतिषी, एक ब्राह्मण म्हणून पाहत होते आणि नंदबाबाने त्याला उच्च आसनावर बसवलं, त्याचे पाय धुतले आणि सहज त्याला सांगितलं की माझ्या घरी एका बाळाचा जन्म झाला, आपण त्याचं जातक वर्तवता का? कारण आता हा जेव्हा गेला एका पंडिताच्या रूपामध्ये हा गेला, एका हातामध्ये त्याचे पंचांगाचं हे होतं. ठीक आहे म्हणे, मी त्याचं भविष्य सांगतो म्हणे. आणि यांनी भविष्य सांगायला सुरुवात केली या महाबळ भटाने. अहो म्हणे, हा जो पुत्र जन्मला ना म्हणे, तोच मुलामध्ये मूळ नक्षत्रावर जन्मला म्हणे, त्याच्यामुळे हा गोकुळाचाच मूळ आलेला आहे म्हणे. आणि ते गर्गमुनींनी जे काही सांगितलं ना म्हणे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणे, त्यांचे गुन्हाकार चुकला म्हणे. आणि त्या गर्गमुनीचा गुन्हाकार चुकल्यामुळं हे सगळं झालेलं आहे म्हणे.
तोपर्यंत इकडं यशोदा मैयाच्या मांडीवरती बसून पदराखाली बाळ होत आणि बाळ ऐकत होतं सगळं. आणि त्यानं सांगितलं, हे बघा म्हणे, आता काय करा म्हणे, बाळ झोपलं ना म्हणे की त्याला उखळात घालून मारा किंवा खोल समुद्रात कुठेतरी नेऊन टाक. आता तो विश्वंभर, त्याला काय चल काय अचल काय सर्व त्याच्यासाठी, कारण विश्वाचा पसारा विश्वाचा घटा त्यानं मांडलेला असला कारणाने जसं हे महाबळभट माशे एक एक सांगायला लागले, पापी वचन सांगायला लागले, तितक्यात एक दह्याचा माठ असा हवेत तरंगात आला 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 पडला डोक्यात. जोरात त्या महाबळभटाच्या डोक्यात पडला. त्यानंतर स्वयंपाकघरातून लाटणं आलं आला 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 त्यानं चांगले एक नाही दोन नाही 5-50 फटके त्या लाटण्याने त्याला दिले. आणि नंतर बाबा बाबा म्हणत असताना ते त्याच्या तोंडात घुसलं. आणि मग आता एवढंच काय, मग पाटे आणि वरवंटे, कारण इतक्या वेळ लाकडी वस्तू होत्या, आता दगडी वस्तू सुरू झाल्या. मग पाटे वरवंटे आले, धपाधप धपाधप धपाधप, पाठीत काय गुडघ्यात काय, आणि तो पळायला लागला. पळता पळता जसा तो दरवाजाच्या दिशेनं आला तशी बाज तिथं उभी राहिली, त्याला आडवी झाली. कुठं पळता येतं? मग या सगळ्या वस्तू कमी म्हणून की काय, उदळ फावडे, त्याच्यानंतर घन पहारी यांनी सुद्धा सपाटा चालवला. आणि या सर्व गडबडीमध्ये धोतर फाटून गेलं, पंचांग फाटून गेलं, जानवं तुटून गेलं, आणि अक्षरशः महाबळभट हा पूर्णपणे रक्तभंबाळ तेथे झाला. आणि मग तो तसाच विवस्त्र पळत 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 फार कंसाकडे मथुरेमध्ये गेला. ही भगवान श्रीकृष्णानं त्याला मुद्दाम तसं सोडलं की जाऊन सांग की तो दुसरी तिसरीकडे कुठून असून तो नंदाच्या घरात वाढतोय. झालं. मग नंदा आता पुन्हा, मग नंदाने सांगितलं यशोदा मातेला, अगं म्हणे एकही क्षण बाळाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. आणि मग पुन्हा एकदा मग मातेनं पुन्हा बाळाला जवळ घेतलं आणि बाळ हसत होतं मस्तपैकी. उजव्या पायाचा अंगठा तो चोखत होता. आणि त्याचं वर्णन श्रीधर स्वामींनी मोठं सुंदर केलेलं आहे की अनेकांना त्याच्या चरणाजवळ बसायला मिळत नाही हो, अनेकांना बुद्धी सुद्धा होत नाही. ओ श्रीहरी तोच बघतोय की काय गोडी या चरणात, आणि म्हणून की काय तो त्याचाच उजव्या पायाचा अंगठा त्याच्या हातामध्ये जणू काही तो चोखतो की काय, अशा प्रकारचं वाक्य इथे आलेलं झालं. पुन्हा एकदा कंसाने दरबार भरवला आणि सर्वांना पुन्हा एकदा पाचारण केलं की आता कोण जातंय, आता महाबळभटाची तर ही अवस्था झाली, आता कोणीतरी जावं. आणि त्याच वेळेस पूतना नावाची एक राक्षसी उभी राहिली. आता ही पूतना जी होती ना, तिच्याकडे एक विद्या होती, त्या विद्येला खेचरी विद्या असं म्हणतात. आणि या विद्येचा प्रभाव इतका जबरदस्त की वडाचा एक पारंबी जरी अशी खाली ठेवली आणि त्याच्यावरती बसली तर ते पारंबी सह क्षणार्धात या जागेवरनं त्या जागेवर ती उठली. तिनं कंसाला सांगितलं, महाराज हे काम माझ्यावरती सोपवा म्हणे, मी करून दाखवते म्हणे. ठीक आहे म्हणे, माझी आज्ञा आहे म्हणे. आणि तितक्यात त्या भरसभेमध्ये ती राक्षसी उठलेली असताना एका सुंदर अशा ललनेमध्ये तिचं रूपांतर झालं. बरोबर ही तिथनं अदृश्य झाली आणि इकडे आता गोकुळात आली. पण गोकुळात आल्यानंतर तिने हिचा प्रभाव दाखवायला चालू केला. एक एक घरी जितके तितके बालक असेल त्या बालकांना स्तनपान देऊन ती पुढे 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 चालली. आणि त्याच वेळेस मात्र ही नंदाच्या दारासमोर आली. तेव्हा हिचं सौंदर्य म्हणजे रंभेला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं हिचं सौंदर्य होतं. कोणी शंका घेऊ शकत नव्हता की एक राक्षसी नाही म्हणून. आली नंदाच्या घरासमोर आली. आता नंदाचंच गर्दी, गर्दी काय कमी असणार. आता कृष्णाला पाहायच्या निमित्तानं कोणी ना कोणी काहीतरी निमित्त काढून हळूच काय गर्दी काय यशोदे, काय चाललं का तुझं, असं म्हणत म्हणत म्हणजे पाहायचं असतं कृष्णाला, पण उगा यशोदा मातेचं नाव पुढे करायचं.
त्यामुळे घरामध्ये बरीचशी लगबग आणि तशीच ही घरामध्ये आली. ही जशी आली, कृष्ण भगवान एका ठिकाणी मातेनं त्याला पाळण्यामध्ये असं ठेवलेलं होतं आणि माता काहीतरी ताक घुसळायचं तिचं काम चालू होतं. किती ग बाई सुंदर, किती ग बाई गोंडस लेकरू असं म्हणून असे काहीतरी तिनं हातवारे केले आणि त्याचबरोबर तिनं त्या बाळाला असं मांडीवरती घेतलं. ज्यावेळेस हे बाळ तिच्या मांडीवरती गेलं त्यावेळेस त्या बाळाने दोन्ही नेत्र मिटलेले होते. आणि त्याचं कारण हरिवंश पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे. नेत्र का मिटले? त्याच्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक नेत्र मिटायचं कारण म्हणजे जिनं अनेक बालकांचा वध केला, तिचं तोंड सुद्धा यांना बघायचं नव्हतं. अनेक बालकांचा तिने वध केलेला होता, त्यामुळे तिचं तोंड यांना बघायचं नव्हतं, तिचं मुख सुद्धा यांची बघायची इच्छा नव्हती. आणि त्याचप्रमाणे ती दाई असल्या कारणाने म्हणून यांनी नेत्र मिटून घेतलेले होते. आणि असं करता करता हे बाळ जसे तिच्या मांडीवरती गेलं, सुरुवातीला विष, त्यानंतर दूध, त्यानंतर पूर्ण रक्त आणि त्यानंतर मग ती ओरडायला लागली, ती कृष्णाचा धावा करायला लागली. सोड रे कृष्णा मला, सोड रे गोपाळा मुकुंदा, सोड रे, सोडी सोडी का मजप्रती, मी परतून नवे मागुती या गोकुळा माझी पायी. अशा प्रकारची ती आता विनवणी करायला लागली. म्हणे विशेष शोषिणी बाळा वांगले, सर्वांग तिचे कापू लागले. सोडी म्हणे श्रीकृष्ण गोपाळा गोविंदा श्रीपदी, सोडी सोडी का मजप्रती, मी परतून नये मागुती या गोकुळा माझी पायी. सावळे गोपाळे माझी आई, सोडी सोडी कृष्ण का नाही, म्हणून मुखाकडे ते समयी, पूतना विलोक सद्गदा, सोडी वेद का वनमाळी, तुझी माता कैसी वाचली, धन्य ती यशोदा विल्लाळी, तनबान करवी तोटे. अशा प्रकारची ती आता गाळ्या करायला लागली. सोड मला, सोड मला, सोड मला, सोड मला. आणि त्याच बरोबर ती धाडकन जमिनीवरती पडली. आणि ती जशी जमिनीवरती पडली, मोठा कर्कश आवाज झाला, ज्यानं पूर्ण नभमंडळ हे गदळून गेलं. आणि त्याचप्रमाणे आजूबाजूचे जेवढे जेवढे वृक्ष होते, कारण ती जेव्हा खाली पडली तेव्हा तिनं तिचा हा वेश सोडून ती पुन्हा एकदा तिच्या मूळ रूपात आली. अत्यंत राक्षसी, लळलळीत जीभ, काळी कभिन्न, केस मोकळे सोडलेले, मोठमोठे 16 एवढे तिचे असलेले ते सर्व दात, पर्वता एवढे तिचे असलेले ते 2 स्तनमंडळ, नदीसारखे असलेले तिच्या त्या दोन्ही मांड्या. आणि अशा अवस्थेत ती पवडलेली असताना मोठा कर्णकर्कश आवाज झाला, गगनभेदी आवाज झाला. आणि जसा एखादा वृक्ष म्हणून पडावा त्याप्रमाणे ती खाली पडली. मग इतका वेळ कामात असलेली माता यशोदा, त्याचप्रमाणे इतर गवळीनी या पळत पळत तिथपर्यंत गेला. पाहतो तर एक अजस्त्र देह तिथं पडलेला होता आणि त्या देहावरती मात्र बाळ मस्त क्रीडा करत होत, मस्त खेळत होत. त्यानंतर मग इतर गोपाळांनी जाऊन त्या बाळाला खाली उतरवलं. तोपर्यंत मग नंदबाबा जे मथुरेला दही घालायला गेलेले होते तेही वापस आले. त्यांनी सुद्धा बघितलं की एवढा मोठा अजस्त्र देह. मग पटकन काय झालं अशा वेळेस, मग बाळाला घेतलं. आता बघा ते बाळ इतकं गोंडस होतं आणि सर्वजणी तुमच्यासारख्या मातृहृदयाच्या तिथं असल्या कारणाने कोणी पटकन गाईच्या शेपटीला बाळाने त्याची दृष्ट काढ, कोणी बाळाला गाईच्या खालनं घाल, कोणी बाळाला गोमूत्रानं स्नान घाल, कोणी कुठला तरी मंत्र म्हण, कारण बाळाला कोणाची दृष्ट लागू नये हा त्या मागचा उद्देश होता. आता ही गोष्ट कृष्णाने का केली बरं, का करावी, का करून घेतली? कारण भारतीय संस्कृतीत गाईला विशेष अशा प्रकारचं महत्व आहे. त्याला गाईचं महत्व वाढवायचं होतं, स्वतःचं महत्व नव्हतं वाढवायचं. त्यामुळे ही गोष्ट घडली. त्यानंतर मग इतर गोपाळांनी सर्व मिळून ज्या अंत्ययात्रेची, ज्याला म्हणता अंत्येष्टीची तयारी केली. सर्व ते एकत्र जमवलं आणि तिच्यावरती